वेलकम टू चॅनल बेस्ट रंगरंगोली। आज आपण 3 ते 3 टिपक्यांची अतिशय सोपी रांगोळी पाहणार आहोत। अशा प्रकारे 3 ते 3 टिपक्या द्यायच्या आणि चारही बाजूला रेषा ओढून असा कॉलम तयार करायचा बघा। आणि त्यानंतर बाहेरूनही 4 रेषा छोट्या छोट्या ओढायच्या बघा अशा प्रकारे। त्यानंतर आपण छोटीशी पाकळी तयार करायची बघा। आता अशा पद्धतीने हे बघा, अशा प्रकारे आपण साइडने ही पाकळीचा आकार देऊन घेऊया। चारही बाजूला आपण अशा प्रकारे आकार देऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण आकार दिलेला आहे। आता आतूनही कॉलम तयार करून घेऊया बघा। हा कॉलम तयार झालेला आहे आणि आतून छोट्या छोट्या अशा रेषा ओढून घेऊया। चारही बाजूला अशा प्रकारे रेषा ओढायच्या। हे बघा, अशा प्रकारे ओढलेल्या आहेत रेषा। आता आपण पाकळ्यांना कलर देऊया। कलर तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही वापरला तरी चालेल। चारही पाकळ्यांना अशा प्रकारे कलर द्यायचा। साइडच्या पाकळ्यांना पण आपण कलर देऊन घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने साइडच्या पाकळ्यांनाही कलर द्यायचा। हे बघा, कलर दिलेला आहे। आता साइडने छोट्या छोट्या 4 रेषा ओढून घ्यायच्या। चारही कोपऱ्यांना 4। हे बघा, इथे ह्या चारही कोपऱ्यांना अशा 4 रेषा ओढून घ्यायच्या आणि त्यानंतर 2 डॉट्स द्यायचे। खालती 2 द्यायचे आणि वरती 1 अशा प्रकारे हे डॉट्स देऊन घ्यायचे बघा। चारही कोपऱ्यांना द्यायचे आहेत। त्यानंतर आपण पेन्सिलच्या सहाय्याने त्याला डिझाइन करू शकतो। हे बघा, अशा प्रकारे ही डिझाइन केलेली आहे। त्यामध्ये आपण कलरनी डॉट्स देऊ शकतो। मध्ये एक पांढऱ्या रंगाचा डॉट्स द्यायचा आणि त्याच्या साइडच्या बाजूने छोटी छोटी पांढऱ्या रंगाची डॉट्स द्यायचे आहेत आणि फुलाचा आकार तयार करायचा आहे। हे बघा, बोटाच्या सहाय्याने फुलाचा आकार तयार होतो आणि मध्ये एक कलर दिला तरी चालेल। आतल्या बाजूला फुलांच्या मध्ये अशा प्रकारे हे कलर द्यायचा बघा। अशा प्रकारे अशी सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे बघा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या। धन्यवाद।